जेव्हापासून महायुती एकत्र येऊन निवडणुका लढवू लागले तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत एक प्रश्न कायम चर्चेत राहतो, तो म्हणजे जागा वाटपाचा. आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणाऱ्या विधान परिषद निवडणुकांमध्येही हाच मुद्दा पुन्हा एकदा महायुतीसमोर मोठं आव्हान बनताना दिसतोय. येत्या 18 जूनला 17 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यातील सर्वात चर्चेचा आणि प्रतिष्ठेचा मुद्दा ठरतोय तो म्हणजे पुणे आणि ठाणे मतदारसंघाचा. विशेषतः पुण्यातील राजकीय परिस्थिती सध्या रंजक बनली आहे, कारण पुणे हा पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. अनेक वर्ष या भागात राष्ट्रवादीचं मजबूत वर्चस्व राहिले. मात्र गेल्या काही वर्षात भारतीय जनता पक्षानं मोठ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद वाढवलेली आहे. यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आकडेवारी पाहिले तर पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडे चांगलं संख्याबळ आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष आता ही जागा आपल्यालाच मिळावी यासाठी आग्रही असल्याचं चित्र आहे. एकीकडे राष्ट्रवादी पुणे हा आमचा पारंपरिक मतदारसंघ असा दावा करतोय, तर दुसरीकडे भाजप स्थानिक संस्थांमधील संख्याबळ आमच्याकडे जास्त आहे असं सांगत आपला दावा मजबूत करते. त्यामुळे महायुतीमध्येच पुण्याच्या जागेवरून मिठ्ठा पेच निर्माण झालाय. अशा वेळी सुनेत्रा पवार एक वेगळा डाव खेळू शकतात असं सांगितलं जाते. आणि तसंच हा जो भाजप आणि राष्ट्रवादी मधला तिढा तो कसा सुटणार, कोणाला ही जागा मिळणार, राष्ट्रवादी आपला पारंपरिक बालेकिल्ला टिकवण्यात यशस्वी होणार का, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोणकोणते नेते इच्छुक आहेत, कोणाकोणाची नावं चर्चेत आहेत, राजकीय गणित कशी जुळत आहेत, चला हे सगळं जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी संजना कट्टुकट मध्ये आपलं स्वागत. सध्या माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार महायुतीमध्ये विधान परिषद निवडणुकांसाठीचं प्राथमिक जागा वाटप जवळपास निश्चित झाले. या चर्चेनुसार 17 पैकी तब्बल 12 जागा भारतीय जनता पक्षाला, 3 जागा शिवसेनेला आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळू शकतात अशी माहिती आहे. मात्र काही जागांबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाहीये. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये काही ठिकाणी अदलाबदल होण्याची शक्यता आहे. सध्या तरी प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्यातील बैठकीनंतरच अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे. मात्र या सगळ्यात संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिले ते पुणे जिल्ह्यातील जागेकडे. कारण राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे की ही पुण्याची जागा यावेळी भाजपकडे जाऊ शकते. खरं तर पुणे हा पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला जिल्हा मानला जातो. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघातून 1998 ते 2004 दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र रणपिसे आमदार होते. त्यानंतर पिंपरी चिंचवड मधील नेते लक्ष्मण जगताप यांनी 2004 मध्ये ही निवडणूक अपक्ष म्हणून जिंकली होती. त्यानंतर 2010 ते 2016 या सलग 2 निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनिल भोसले या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते. पण आता बदलत्या राजकीय समीकरणानुसार भाजपने येथे पाय घट्ट रोवले आहेत. पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदारसंघात आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व राहिले. मात्र आता भाजपची ही ताकद वाढलेली आहे. या जागेसाठी नगरपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेचे 810 सदस्य हे मतदार असणार आहेत. आता इथलं पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 344 सदस्य आहेत, भाजपचे पुण्यात 305 आणि शिवसेना शिंदे गटाचे 68 सदस्य आहेत. महाविकास आघाडीकडे बोलायला झालं तर शिवसेना ठाकरे पक्षाचे 11 सदस्य, काँग्रेसचे 19 सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 17 असे एकूण 47 सदस्य आहेत. याशिवाय 23 अपक्ष आणि स्थानिक पातळीवरील आघाडीचे 23 सदस्य असून यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पुणे महापालिकेत भाजपचे 119, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 27 तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपचे 84 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 37 सदस्य आहेत. पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र निवडणूक लढवली होती. त्यामुळे जिल्हा परिषदेवर अजित पवार गट आणि शरद पवार गट राष्ट्रवादीचे 73 सदस्य आहेत आणि हे सदस्य दोन्ही गटाचे आहेत. तसेच बारामती, इंदापूर, जुन्नर, लोणावळा, तळेगाव, वडगाव मावळ, चाकण, राजगुरुनगर, मंचर, देहू, आळंदी, दौंड, खेड, हवेली, जेजुरी, भोर, सासवड आणि शिरूर या नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे 219, भाजपचे 90, शिवसेना शिंदे पक्षाचे 55, काँग्रेसचे 4, शिवसेना पक्षाचे 4, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 11, बहुजन समाज पक्षाचा 1, राष्ट्रीय समाज पक्षाचा 1, स्थानिक आघाडीचे 24 आणि अपक्ष 27 सदस्य आहेत. आता याच वाढलेल्या संख्याबळाच्या जोरावर भारतीय जनता पक्ष आता पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर दावा सांगताना दिसतोय. मात्र दुसरीकडे हा पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव असलेला मतदारसंघ मानला जात असल्यामुळे राष्ट्रवादी ही जागा सहजासहजी सोडण्याच्या मनस्थितीत नाहीये.
आता इच्छुकांबद्दल बोलायचं झालं तर भाजपमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळते. जगदीश मुळीक हे प्रमुख इच्छुक मानले जातात, कारण मागील विधानसभा निवडणुकीत त्यांना विधानसभा निवडणूक लढवायची होती. त्यांनी अर्ज देखील दाखल केला होता, मात्र त्यांची बंडखोरी शमवण्यात आली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी त्यांना राजकीय पुनर्वसनाचं आश्वासन दिलं होतं. यंदाच्या विधान परिषदेची जी निवडणूक झाली, आमदार ज्यातून निवडले जातात तिथं मात्र त्यांना वर्णी मिळाली नाही. त्यामुळे सध्या ते या जागेवर ठामपणे दावा करत असल्याचं बोललं जाते. त्याशिवाय पुणे महापालिकेचे माजी गटनेते गणेश बिडकर यांनीही या जागेसाठी प्रयत्न सुरू केल्याचं बोललं जाते. तसेच भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, भाजप पक्षाचे सरचिटणीस राजेश पांडे यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. याशिवाय संग्राम थोपटे आणि संजय जगताप हे देखील उमेदवारीसाठी प्रयत्नशील असल्याचं बोललं जाते. आता बोलूयात राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल. राष्ट्रवादी काँग्रेस ही इथं दावा करते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही इच्छुकांची संख्या कमी नाहीये. इकडे दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विकास लांडे, दीपक मानकर हे माजी आमदार राहिलेले असून हे देखील इच्छुक आहेत. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेले किंवा त्यांना राजकीय पुनर्वसनाची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणारे अजित गव्हाणे, राजेंद्र शिवतारे या नावांची देखील चर्चा आहे. मात्र या सगळ्यात अजून एक महत्त्वाची चर्चा सुरू आहे, ती म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून धक्कातंत्र वापरण्याची. अर्थात सुनेत्रा पवार अचानक एखादं वेगळं नाव पुढे आणू शकतात असंही म्हणलं जात आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत पुण्याचं राजकारण अनिश्चित आणि उत्सुकता वाढवणारं ठरणार आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार कोणतं नाव शेवटच्या क्षणापर्यंत पुढे आणतील, जर ही जागा राष्ट्रवादीला मिळाली तर हे पाहणं महत्त्वाचं आहे. याशिवाय राष्ट्रवादी की भाजप, पुण्याची ही जागा कोणाला मिळणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं, हा मतदारसंघ कुणाला सुटावा? या इच्छुक नावांपैकी कोणाला संधी मिळू शकते? आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.